आज आम्ही चाललोय गुढीपाडव्यानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। गणपती बाप्पा मोरया मोरया। आमचं मेकॅनिक आलाय बघा, मेकॅनिक गाडी हे करते, रिपेअर करते। तर आता आपण गुढीपाडवा निमित्त मस्त अशी छान रांगोळी काढणार आहोत। बघा रांगोळी आपली मस्त झाली आहे तयार। तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। तर संध्याकाळ झाली आहे, आता आपण चाललो आहे भंडाराला जेवायला। गुढीपाडवा निमित्त आज काही काही ठिकाणी भंडारा असतात। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना। तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे BR46 मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर धुरी। माझं नाव आहे तेजस्वी डोर। माझं नाव आहे स्वरा सिद्धेश शिवकर। माझं नाव आहे सिद्धेश रामदास शिवकर। माझं नाव आहे स्वरांगी अजिंक्य। तर सर्वात पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या। तर आज आम्ही चाललोय गुढीपाडव्यानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। तर आज मंगळवार पण आहे आणि त्यासोबत आपले गणपती बाप्पाचा वार आणि त्यासोबत आज गुढीपाडवा सुद्धा आहे। तर त्यानिमित्त आम्ही आज चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर समजा आपल्याला तिकडे व्हिडिओ बनवायला मिळाला तर नक्कीच मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करीन। जर नाही मिळाला तर ऍडजस्ट करून घ्या। चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपण आता डिझेल भरतोय गाडीमध्ये। तुमच्या इथे डिझेल किती रुपये बघा सांगा नक्की कमेंट करून। आमच्या इथे डिझेल बघा 92 रुपीज आहे आणि पेट्रोलला 104 रुपये। सगळे आता बसले आहेत इकडे। तर आता आपण इकडे निघणार आहोत सिद्धिविनायकला। तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय। तर आम्ही आता पोचलो आहोत दादरमध्ये सिद्धिविनायक मंदिराजवळ। तर आता थोड्या वेळात आतमध्ये जाऊ। आता मंदिर कितीला उघडणार आहे? 3:15 वाजता ना? 3:15 वाजता आता मंदिर उघडेल। मग आम्ही आतमध्ये जाऊ। आता बघूया आपल्याला गर्दी किती मिळते आतमध्ये।
तर आपले आता गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे. तर आता आम्ही बाहेर चाललो आहोत. तर आपले आता सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन झालेले आहे. तर आता जरा आमची गाडी जरा खराब झाली आहे. तर गाडीचं जरा काम चालू आहे आमचं. किती वेळ लागणार हो? आमचं मॅकॅनिक आलं आहे बघा. मॅकॅनिक गाडी हे करते, रिपेअर करते. बायकोच बोलतो, बायको मॅकॅनिक. तर बघू आता थोड्या वेळात निघू घरी. तर चाललंय, मस्त दर्शन झालं व्यवस्थित. सिद्धिविनायकला आता आम्ही बाय बाय करतो आहे. चला घरच्या दिशेला सगळे. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. तर आता आपण गुढीपाडवा निमित्त मस्त अशी छान रांगोळी काढणार आहोत. ते या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर गुढीपाडवा हा आपण प्रत्येकजण साजरा करतोच, पण गुढीपाडवाचं महत्त्व एक्झॅक्टली काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर मी तुम्हाला हे थोडक्यातच सांगतो आहे. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सरांचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ व नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. तर ही थोडक्यात मी माहिती सांगितली आहे. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आर्टिस्ट आता थोड्या वेळासाठी चेंज झालेले आहेत.
बघा रांगोळी आपली मस्त झालेली आहे तयार. तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि या रांगोळीचा थोडासा तर सिनेमॅटिक शॉट पहा तुम्ही. तर संध्याकाळ झाली आहे. आता आपण चाललो आहेत भंडाराला जेवायला. गुढीपाडवा निमित्त आज काही काही ठिकाणी भंडारा असतात. तर आम्ही अशाच एका भंडारामध्ये आज आम्ही जेवायला चाललो आहोत. बघा भंडाराचं जेवण सगळे आले आहेत. आणि जेवण बघा काय काय आहे. जेवण सांग काय काय आहे. छोलेची भाजी नाही वाटण आहे की छोलेची भाजी आहे ना. लापसी आहे डाळ भात आणि नाणे की नळ्या. चला सगळे जेवायला बसले. तुम्ही पण जेवायला या. भंडाराचं जेवण आहे. चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपवूया. तर तुम्हाला आज आपण या व्हिडिओच्या मध्ये दाखवायचा प्रयत्न केला की आपण आज सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला गेलो गुढीपाडवा निमित्त. त्याचबरोबर आज मस्त अशी दारासमोर सुंदर अशी आम्ही आज रांगोळी काढली गुढीपाडवा निमित्त. आणि आज मस्त भंडाराला जेवून आलो. तर या व्हिडिओच्या मध्ये हे सगळं आपण दाखवायचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं या सगळ्या विषयामधलं हे नक्कीच कमेंट करून कळवा. जर तुम्ही कमेंट केलात तर थोडं आम्हाला अजून जरा बोलतात ना काय बोलतात ते का प्रोत्साहन मिळतं तुमच्या कमेंटमुळे की तुमच्या छान छान कमेंट वाचून आम्हाला पण थोडं इंटरेस्टिंग वाटेल की पुढच्या वेळेला नवीन काय विषय तुमच्यापर्यंत आणावा. तर बाकी काय कसा गेला आजचा दिवस. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया अशी छान छान व्हिडिओ घेऊन. चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. आमचे ब्लॉग पाहत राहा. चला तर बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय.